नमस्कार मंडळी, आज मी पहिल्यांदाच व्हिडिओ शूट करते. मी आतापर्यंत घाबरत होते की माझा आवाज आवडेल का नाही किंवा मला जमेल का नाही. माझ्यामध्ये भीती होती, कॉन्फिडन्स नव्हता बोलण्याचा. पण मी एक गोष्ट काल माझ्या मनात आली म्हणून म्हणलं आज तुमच्यासोबत शेअर करावी. काल तर शिवजयंतीनिमित्त मी जरा फोटोशूट केलं होतं, जिजामाताचा लुक केला होता. तर त्यात फोटोशूट करताना खूप आनंद झाला आणि भारी पण वाटलं. पण अशा 2-3 गोष्टी माझ्यासोबत घडल्या की मला त्यावरून वाटलं की म्हणजे तुम्हाला सांगावं आवर्जून, म्हणून मी तुम्हाला सांगते. काल फोटोशूट करताना साधी ती तलवार मला झेपत नव्हती. ती खूप ती पहिल्याच्या काळातली नव्हती, ह्याच काळातली होती. देवाची कुठली तरी ती तलवार फोटोग्राफरने आणली होती, पण भारी होती. पण ती मला झेपत नव्हती. जवळपास तिचं वजन असेल 5-6 किलो, तरी मला ती झेपत नव्हती. त्यावरून मी असा विचार केला की ही साधी आपल्याला 5-6 किलोची तलवार झेपत नाही, तर जिजामाताने तेवढं स्वराज्य उभं केलं, इतक्या लढाया जिंकल्या, शिवबांना चांगली शिकवण दिली. हे काही मी सांगायची तुम्हाला गरज नाही. पण त्यातून मला असं वाटलं की आजकालच्या आई म्हणजे थोडं काही मुलं ऐकत नसले की आपले मुलं ऐकत नाहीत, असं करत नाहीत, तसं करत नाहीत. स्वतः सांगते, माझी पण मुलं मला जास्त ऐकत नाही. जेवढं त्यांच्या पप्पाला म्हणजे ऐकतात तेवढं मला ऐकत नाहीत. म्हणजे तेवढं मुलांना लाड भरपूर झालेला आहे. पण एका गोष्टीवर मला काल म्हणजे फोटोशूट करताना इतकी मला म्हणजे मनाला वाटलं की ही साधी गोष्ट नाही, किंवा लढाई लढणं, सगळं करणं, हे साधं स्वराज्य उभं करणं हे साधी गोष्ट नाही. पण आजकालच्या पिढ्या जयंतीनिमित्त वेगवेगळे गाणे लावत आहेत, DJ लावत आहेत, त्यांची जयंती साजरी करत आहेत. पण त्या निमित्ताने करू नये, कारण शिवजयंती ही खूप त्या ठिकाणी गाणे लावण्यापेक्षा भजन ठेवा किंवा काहीतरी मनोरंजन संगीत ठेवा, असं ठेवा, हेच चालेल. पण विचित्र गाणे लावणे, डान्स करणे आणि शिवरायांच्या फोटोजवळ म्हणू नये पण सिगारेट ड्रिंक करणं हे योग्य नाही. आज शिवराय राहिले असते तर त्यांना काय वाटलं असतं. हे असले जन्माला येण्यापेक्षा मी तेव्हा स्वराज्य निर्माण नाही केलं असतं तर असं हे बरं वाटलं. मी सांगणं हे तेवढी पात्रता आहे की नाही मला माहिती नाही, पण मला आज असं वाटलं. काल शूट करून येताना भरपूर गोष्टी असं मला दिसल्या की काही मुलं ड्रिंक केलेत, काही सिगारेट ओढत आहेत, काही कसं. पण ते बोलणं त्यांना ते समजलं पाहिजे. पण शिवजयंती हा एक आपला मोठा सण आहे. सण असल्यासारखं आपण सेलिब्रेट करतो. तर सगळ्यांनी व्यवस्थित आपलं म्हणजे आपला मान राखून, सर्वांचं हे करून चांगले कार्यक्रम ठेवलं तर ती शिवजयंती साजरी केल्यासारखं होईल आणि महाराजांना पण भारीच वाटेल. आणि हा एक विषय वेगळा झाला. आणि त्यातल्या त्यात मला काल फोटोशूट करून खूप भारी वाटलं आणि चांगला अनुभव आला. आणि आउटफिट वगैरे हे माझ्या म्हणजे इथे एक आमच्या विट्यामध्ये श्रीदा डेंटल हाऊस आहेत, त्यांनी केलं होतं. खूप भारी केलं होतं. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण तिथे जावा आणि नक्की तिथे करा. आणि सांगायचं झालं तर भारी वाटलं. तुम्ही पण करा, तुम्ही पण शेअर करा. आणि शिवजयंती यापुढे सर्वांनी मस्त सेलिब्रेट करा. पण असे विचित्र काही करून सेलिब्रेट करू नका, प्लीज, विनंती आहे. आणि माझा कालचा शूट खूप भारी झाला. थँक्यू.